क्रिकेट रसिक हो, नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं पिंपरी चिंचवड चॅनेलच्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात. क्रिकेट रसिक हो, मोठे खेळाडू मोठे का असतात याचं काल सोदाहरण प्रचिती किंग कोहली, रन मास्टर कोहली, चेज पसंत कोहली, भारताचा विक्रमादित्य कोहली अशी अनेक विशेषणे ज्याच्या नावापुढे दिमाखात स्वतःला भूषणावं समजतात, त्या विराट कोहलीने एक हाती आपल्या संघाला विजय मिळवून देताना सलग दुसऱ्यांदा आरसीबीला विजयी केलं. IPLच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवणारा आरसीबी संघ हा तिसरा संघ ठरला. याआधी चेन्नई आणि मुंबईने ही कामगिरी केली होती. कालच्या सामन्यात 22 खेळाडू खेळत असले तरी कालच्या सामन्यात सगळ्यात जास्त भाव खाऊन गेला तो 38 वर्षाचा भारताचा विक्रमादित्य विराट कोहली. कालच्या महत्त्वपूर्ण सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर गुजरात संघाचा आत्मविश्वास कमालीच्या जोरावर होता, उंचावलेला होता. याचं कारण क्वालिफायर 2 मध्ये शुभमन गिलचं झालेलं शानदार शतक, त्याला साई सुदर्शनने दिलेली चांगली साथ आणि एकूणच जो धडाकेबाज विजय मिळाला होता. तसेही गुजरात टायटन्सची संपूर्ण स्पर्धेत कामगिरी उत्तम होती. त्यांनी 9 विजय मिळवले होते. त्यामुळे त्यांच्या संघालाही विजयाची आशा होती आणि IPL मधल्या तमाम क्रीडा समालोचकांनी गुजरात टायटन्सला विजयाची जास्त संधी आहे असे छाती ठोकपणे सांगितले. याचे कारण अहमदाबादच्या मैदानावर गुजरातच्या टीमला होम टीम म्हणून मिळणारा सपोर्ट. मात्र क्रिकेटची अनिश्चितता काल पुन्हा एकदा सिद्ध झाली. क्रिकेटमध्ये भाग्यताला कधीही अर्थ नसतो, हेही काल सिद्ध केलं विराट कोहलीने. त्याने सर्व अंदाज, त्याने सर्व भाकीत फोल ठरवले आणि आपल्या IPL करिअरमधलं 18 वर्षाच्या IPL करिअरमधले सर्वात फास्ट अर्धशतक करताना त्याने जे व्यासपीठ निवडलं ते IPLच्या सामन्याच्या अंतिम फेरीचा सामना. विराट कोहलीचं फक्त वय वाढलंय, त्याचा उत्साह तसाच आहे जो 15 वर्षापूर्वी होता. एखाद्या युवा खेळाडूलाही लाज वाटेल इतका त्याचा जोश असतो, त्याचा मैदानावरचा वावर असतो. काल शुभमन गिलने त्याचा कॅच घेतल्यानंतर त्याला खात्री होती की तो कॅच नाहीये. अंपायरने बाद दिलं होतं, पण त्यांनी खात्रीने DRSचं अपील केलं. त्यात तो नाबाद आहे ठरलं गेलं आणि त्यानंतर त्याने जो जल्लोष दाखवला, जे सेलिब्रेशन केलं, येस, दिस इज द विराट कोहली, ज्याला क्रिकेट विश्व जिद्दी, खडूस, विजिगीषू वृत्तीचा विराट कोहली मानतं, तो हा विराट कोहली. गुजरात टायटन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन, जॉश बटलर अगदी स्वस्तात बाद झाले आणि गुजरात टायटन्सला आपला संघ संकटात सापडल्याची जाणीव झाली. अर्शद खानही बाद झाला. राशिद खान आला, एक षटकार मारला आणि गेला. या परिस्थितीत गुजरात टायटन्स 150 रन तरी करेल का असं वाटत होतं, पण वॉशिंग्टनने अत्यंत सुंदर खेळी केली. खरं तर ती खेळी वाजोटीच ठरली. त्याचं अर्धशतक जरी झालं असलं, त्या अर्धशतकाच्या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने 153 धावा आपल्या नावापुढं जोडल्या असल्या तरी ती खेळी तशी संघासाठी उपयुक्त ठरली नाही. कारण एकच की आरसीबी संघाची फलंदाजीतली खोली आणि अगदी त्या समजाला सार्थ ठरवत विराट कोहलीनं व्यंकटेश अय्यरच्या साथीनं संघाला तुफानी घणाघाती स्फोटक सुरुवात करून दिली. व्यंकटेश अय्यरने जेव्हा या स्पर्धेत संधी मिळाली, आपलं नाणं खणखणीत वाजवलं, तरीही तो संघाचा प्लेइंग 11 मध्ये फारसा भाग नव्हता. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कधी त्याला खेळायला, खरं तर तो अष्टपैलू खेळला होता, पण टीम मॅनेजमेंटला जसं वाटतं आपल्यापेक्षा त्यांना नक्कीच जास्त कळतं व्यंकटेश अय्यरला. पण कालही त्यांनी 34 धावाची छोटीपणा संघाला खूप मदत करणारी किंवा संघाचा आत्मविश्वास वाढवणारी आश्वासक खेळी केली. मात्र त्यानंतर देवदत्त पडिक्कल अगदी आल्या पावलीच बाद झाला. 2 बाद 62 अशी गुजरात टायटन्सने आरसीबीची
परिस्थिती केली आणि आपल्या संघाला जल्लोष करण्याचं एक कारण मिळालं खरं तर. पण ते अगदीच त्या कारणाला म्हणजे खरंच काही अर्थ नव्हता, कारण मैदानावर दुसऱ्या बाजूने खेळत होता विराट कोहली, आणि जोपर्यंत विराट कोहली आहे तोपर्यंत मोठ्या मोठ्या धावाचं आव्हान सुद्धा फुसकं ठरतं. हे तर केवळ 154 धावाचं आव्हान होतं. काल विराट कोहलीनी अत्यंत प्रगल्भता दाखवत आपली खेळी सजवली आणि त्याच्या IPL करिअरमधली ही सर्वात वेगवान अर्धशतक होतं. ही 50 फास्टेस्ट 50 होती, केवळ 25 चेंडूत आली. खरं तर कुठंच असं वाटतच नव्हतं की RCB हा सामना हरेल. मात्र रजत पाटीदार बाद झाल्यानंतर सुद्धा गुजरातनी असं वाटलं होतं क्रिकेट हे अनिश्चितता आहे. जर RCBच्या बाबतीत अनिश्चितता लागू होती तर गुजरात टायटन्सच्या बाबतीत का नाही होणार. मात्र गुजरात टायटन्सच्या प्लेयरला अंतिम सामन्याचं प्रेशर हँडल करण्यात काल तरी यश मिळालं नाही. हो, त्यांनी पदार्पणात IPL मध्ये शानदार कामगिरी करत आपलं पहिलं जेतेपद मिळालं होतं. काल मात्र त्यांना जेतेपद मिळवताना तीच कामगिरी अंतिम फेरीत करण्यात यश मिळालं नाही आणि गुजरात टायटन्सला निराशाजनक पराभवाला सामोरं जावं लागलं. या IPL मधून विराट कोहलीनं आपल्या धावाची जिद्द, आपली धावाची भूक आजही तितकीच आहे हे दाखवलं. विराट कोहली खरं तर कसोटी आणि T20 फॉर्मॅटमधून निवृत्त झाल्यामुळे आता त्याच्याकडं फक्त एकदिवसीय सामन्यात खेळायचं लक्ष आहे, त्याची इच्छा आहे, त्याची विचारसरणी आहे. आणि ही धावाची भूक भारतीय चाहत्यासाठी खरोखरच खूप आनंददायी आहे, कारण रन मशीन कोहली, चेस पसंत कोहली, विक्रमादित्य कोहली याच जोशात खेळला 2027 जे अगदी काही महिन्यावर आलेलं आहे, त्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला आणखी एकदा विजेता कप उंचावण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे हा विराट कोहलीचा फॉर्म बरकरार रहो, यही हम परमेश्वर से गुजारिश करते हैं. कालच्या सामन्याचा निर्विवादपणे मानकरी विराट कोहली ठरला असला तरी या स्पर्धेचा मानकरी ठरला युवा वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशीमध्ये मी मागे या IPLच्या दरम्यान अनेकदा बोललो आहे. आताही काल त्याला जी बक्षिसाची रक्कम मिळाली, इतक्या लहान वयात इतकी रक्कम खरं तर कौतुकाचाच विषय आहे. पण बालसुलभ वय आणि या वयात असलेले अनेक धोके, या सर्व धोक्यावर मात करून या भारताच्या गुणवान परमेश्वराची देण असलेल्या सुपुत्रानं आपल्या करिअरवरच फोकस करून आपल्या क्रिकेट करिअरला विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्या आदर्शाचा मार्ग जोपासत पुढे चालवं. भारतीय क्रिकेटला नक्कीच एक कोहिनूर मिळाला आहे. आता त्या कोहिनूरला पैलू पाडायचं काम सध्या गौतम गंभीर आणि यापुढे अनेक वर्ष भारतीय संघाची टीम मॅनेजमेंट आणि BCCI करेल इतकीच अपेक्षा वैभव सूर्यवंशीला शुभेच्छा देताना आपण करूयात. आता IPL संपलं आणि IPLचं विश्लेषणही संपलं. यानंतर आपण वेगवेगळ्या पॉडकास्टमधून भेटतच राहू. आज मात्र RCBला सलग दुसऱ्या जेतेपदासाठी शुभेच्छा देताना हा व्हिडिओचा शेवट करताना नेहमीप्रमाणेच तुमच्या मते गुजरात टायटन्स कालच्या सामन्यात कुठे कमी पडलं हे तुमचं मत मला ऐकायला नक्कीच आवडेल. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि माझं पिंपरी चिंचवड चॅनल मागच्या 15 दिवसात आपल्याला 29,000 व्ह्यूज मिळाले आहेत. हे प्रेम असंच चालू राहावं इतकीच तुमच्याकडे मनापासून विनंती. मला तुमच्या शुभेच्छांची, आशीर्वादाची गरज आहे. मी त्याची विनम्रपणे तुमच्याकडे मागणी करतो की आपल्या चॅनलवरचं तुमचं प्रेम असंच अबाधित राहो. त्याला कोणाचीही आपल्या चॅनलला, तुमच्या प्रेमाच्या वैभव सूर्यवंशीला कोणाचीही नजर लागू नये इतकीच परमेश्वराकडे प्रार्थना. RCBच्या या सलग दुसऱ्या विक्रमी विजेतेपदासाठी RCB आणि विराट कोहली, रजत पाटीदारच्या संघाचं, रजत पाटीदारच्या नेतृत्व कौशल्याचं खूप 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 अभिनंदन. धन्यवाद.